अवघ्या 10 मिनिटात होणारी ही शेव एवढी कुरकुरीत होते. यात आपण सोड्याचा पण वापर केला नाही. हाताने मोडली तर हाताला तेलसुद्धा अजिबात लागले नाही. ही रेसिपी माझ्या वडिलांची आहे, कारण माझ्या वडिलाकडे हॉटेल होते. अगदी त्याच प्रकारची ही शेव आहे. त्यासाठी काय घ्यायचं? 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं, 2 चम्मच तांदूळाचे पीठ, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, चवीपुरतं मीठ, 1 चम्मच जिरा, 1 चम्मच ओवा. लगेच थोडेसे पाणी घालून बेसन पिठाचा गोळा करून घ्यायचा. आता या बेसन पिठाच्या गोळ्यावर थोडंसं तेल घालून सॉफ्ट करून घ्यायचा. साच्यात शेवची जाडी चकती घालायची आणि बेसन पिठाचा गोळा घेऊन साच्यात घालायचा आणि साचा बंद करून घ्यायचा. इकडे मस्तपैकी गरम तेल करून गोल गोल शेव काढून घ्यायची. बघा, या शेवचा रंग भारी, चवही भारी आणि दिसते पण किती भारी. अगदी सोप्या पद्धतीची ही तिखट शेव आहे आणि खायला तर खूपच टेस्टी होते. आता शेव पलटून घ्यायची. आता ही शेव एका ताटामध्ये काढून घ्यायची. ही झाली मस्तपैकी कुरकुरीत जाडी तिखट शेव. ही शेव सगळेजण नाश्त्यासाठी आवडीने खातात. ही शेव जास्त करून ठेवली तर यापासून तुम्ही शेवभाजी करू शकता. तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ शेवभाजीचा मी घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.